महायुतीमध्ये दिंडोरी मतदारसंघावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे। नरहरी झिरवळांना शिवसेनेच्या धनराज महाल यांनी थेट आव्हान दिले। लोकसभेत नाशिक प्रमाणे विधानसभेत दिंडोरीचं रणांगण होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी विधानसभेवरून महायुती जुंपली। विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादीचे बडे नेते नरहरी झिरवाळ यांना शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाल यांनी थेट आव्हान दिले। धनराज महाल यांनी पडण्यासाठी निवडणुकीत उभं राहू नये असं वक्तव्य नरहरी झिरवळांनी केलं होतं। या वक्तव्यानं संतापलेल्या धनराज महाल यांनी झिरवळांचा पराभव निश्चित असल्याचं सांगून थेट त्यांच्या विरोधात दंड थोपटले। काल परवा मी थोडंसं त्यांचं ऐकलं की धनराज महालेंकडे मी जाऊन विनंती करेल आणि धनराज महालेंनी त्या ठिकाणी पडण्यासाठी उभं राहू नये, परंतु आता जनता ठरवणार आहे की पडणार आहे की पाडणार आहे। कारण मागच्या निवडणुकीमध्ये मीच त्यांना हरवलंय आणि पुढच्याही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते जरी समोर असले तरी मीच त्यांना हरवणार आहे। धनराज महाल यांच्या वक्तव्यावर झिरवळांनी पुन्हा पलटवार केला। कुणाला पाडण्यासाठी धनराज महाल यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये असं आवाहन झिरवळांनी केलं। मी असं नाही सांगितलं तुम्ही निवडून येणार असाल असा आत्मविश्वास असेल तर उमेदवारी करा, अन्यथा उमेदवारी कधी कधी कोणाला तरी पाडण्यासाठी असते आणि मग तसं जर मला तो फटका बसणार असेल तर मी विनंती करणार आहे असं मी बोललो। मी त्यांना पाडायचं नाही सांगितलं। झिरवाळ आणि महालेंमधील वादात भाजप बघ्याच्या भूमिकेत आहे। महायुतीचे वरिष्ठ नेते या दोघांमधील वाद मिटवतील असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। झिरवळांच्या मतदारसंघामध्ये महालेंनी दंड थोपटलेले शिवसेनेचे, तर आपले माहितीमध्ये काही म्हणजे आमचे नेते सक्षम आहे, त्या ठिकाणी जर समजा कोणी नाराज झाला असेल त्याला सांभाळण्याकरता। लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला होता। आताही त्याच वादाची पुनरावृत्ती होताना दिसते। उमेदवार कोण या वादात यावेळी दिंडोरीची जागा महायुतीच्या हातून जाणार का अशी चर्चा सुरू झाली। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।